केले होते आणि मला वाटतं की दामबाबाच्या सासाहेब दामबाबाच्या कृपेने एक मोठा असा आविष्कार मोठा असा महोत्सव त्या मटकराम नगरीमध्ये झाल्यानंतर सरांचा आग्रह होता की त्याच स्वरूपाचा बालदिंडी महोत्सव तुमच्या पेडण्यामध्ये करायला पाहिजे आणि मला वाटतं की संपूर्ण आयोजनामध्ये आम्हाला मदत करून हा एक वेगळ्या पद्धतीचा असा बालदिंडी महोत्सव इथे जो संपन्न होत आहे तो त्यांच्या सुपिकशा कल्पनेतून आणि प्रेरणेमुळे आदरणीय दिलीप नाईक सरांचं या कार्यक्रमाला मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक समाजसेवक आणि एक देवकार्यातून समाजकार्य करणारे आणि सदैव आपल्या चेहऱ्यावरची स्मिता असते ठेवून आपल्या शेवटच्या घटकाला नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे आमचे मित्र आदरणीय निलेशभाई वेगणेकर यांचंही या कार्यक्रमाला मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर डिस्काउंट हायस्कूलचे मुख्याध्यापक आमचे गुरु आदरणीय राजेंद्र बोंद्रे सर त्यांचं नेहमीच सहकार्य आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक उपक्रमांमध्ये असतं असे आदरणीय राजेंद्र बोंद्रे सर तुमचंही या कार्यक्रमाला मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आमची संस्कृती असेल आमची परंपरा असेल ही जपत आहे आणि मला वाटतं की त्यांची स्फूर्ती त्यांची प्रेरणा आमच्या विद्यार्थ्यांना व्हावी आणि आमच्याही पेडणे तालुक्यातील विद्यार्थी आमच्याही पेडणे तालुक्यातील बालकलाकार जे आहेत ते अशा स्वरूपाचं बालदिंडी पद्धत जे प्रोफेशनलरित्या ही सर्व विद्यालय सादर करतायत त्यांच्या मागे अथक परिश्रम घेणारे शिक्षक असतील मेंटर असतील त्यांच्या अथक अशा परिश्रमातून एक वेगळ्या पद्धतीचा असा संस्कृतीचा महोत्सव संपूर्ण गोव्यामध्ये कशा प्रकारे प्रसार होत आहे तर तोच उपक्रम आमच्या पेडण्यामध्ये करावा आणि मला वाटतं की हा तेरेखोल नदीच्या किनारी करावा कारण महाराष्ट्रातून उगम होणाऱ्या आमच्या तेरेखोल नदीचा ज्या वेळेला महाराष्ट्राच्या मातीला स्पर्श करत आमच्या गोव्याच्या आमच्या खारेपान गावामध्ये ही नदी येते आणि या दोन प्रदेशांना जोडणारा एक सुंदर असा संगम म्हणजे मध्ये वाहणारी तेरेखोल नदी आणि एका बाजूला असलेला आमचा महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला असलेला आमचा खारेपान हा गोवा प्रदेश म्हणजे एका वेगळ्या पद्धतीचा असा आविष्कार या स्थळामध्ये आम्हाला अनुभवता यावा यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. मला वाटतं की गोव्याच्या कानाकोपऱ्यातील बालदिंडी पथकांनी जे आम्हाला मदत केलेली आहे किंवा जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याला त्यांचे ऋण पेटण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही एवढं सांगतो आणि तुमचं सर्वांचं या कार्यक्रमाला मनपूर्वक स्वागत करून इथे सांगतो. धन्यवाद. जय हिंद जय गोवा. रेश्मा पालेकर यांना विनंती आहे की त्यांनी महेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी संतोष लोजेकर सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. स्मिता आंबेकर यांना विनंती आहे की त्यांनी राजेंद्र बोंद्रे सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्याची आहे की त्यांनी दिलीप नाईक सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर पुन्हा एकदा जयेश पालेकर यांना विनंती आहे की त्यांनी स्मिता की मोबाईल हे सगळ्यांना माहित आहे की व्यसन आहे. रील बघणं करणं हे सगळे व्यसन आहेत. पण मला वाटतं मोबाईल जरी कितीही महागडा असला आणि त्या मोबाईलमध्ये मी त्यावेळी सांगितलं होतं की मोबाईलमध्ये जर सिम कार्ड नसेल तो आयफोन असू दे अल्ट्रा 26 असू दे काही असू दे त्याच्यामध्ये जर सिम कार्ड नसेल तर त्या मोबाईलचा काही फायदा नाही. तसं माणूस आम्ही किती चांगले असले पैसेवाले असले थट्टपुस्त असले किंवा बॉडी गार्ड जरी असले त्याच्यामध्ये जर तो भगवंताचं सिम कार्ड नाही तर त्याला त्याच्या माणसाचा काही उपयोग नाही. कारण आजची व्यसनं जी आहेत ती व्यसनं आम्हाला कशी नाचवतात माहिती आहे नर्तकीसारखी डान्स करायला लावतात आम्हाला व्यसनं आपल्या तालावर आणि नर्तकीचा शब्द तुम्ही जर उलट केला तर नर्तकी जर उलट कराल तर करून बघा नर्तकी ह्याचं कीर्तन असं होतं आणि कीर्तन जे असतं ना हे म्हणजे नामकीर्तन आणि नाम सुद्धा जे असतं नामाचा जर उलट अर्थ केला तर नामाचा अर्थ होतो मनापासून म्हणजे नाम सुद्धा आपण घेताना मनापासून घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं ही सगळी मंडळी जी आहे आज जी जर आपल्याला हे नर्तकीसारखं नाचायला नको तर मला वाटतं नाम संगीतामध्ये आपण इथे द्यायला पाहिजे. आणि खास करून आता दिंडी आणि वारी आहे दिंडीचा एक म्हणजे फायदा असा आहे की आपण पंढरीला जातो पुंडलिकाला पांडुरंगाला
आपल्याला भेटतो, पण पांडुरंग एक आपल्यामध्ये जो असतो, मला वाटतं तो ओळखण्यात सुद्धा ह्या वारी जी असते, दिंडी असते, त्याचा मुख्य असा सहभाग असतो. कारण वारीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा काय करतो आपण, शिस्त असते आपल्याला, संयम असतो, म्हणजे कोण जात धर्म आपल्याला काही लागत नाही, साधं राहणीमान असतं आणि आपण जाऊन पंढरीचं दर्शन घेतो. मला वाटतं आज सुद्धा आपल्याला हे दर्शन होणार आहे तिथे. त्यावेळी मी जास्त वेळ न घेता परत एकदा सर्व म्हणजे नवचेतना युवक संघ, कृष्णा पालेकर आणि सर्व टीम यांचं पर्यटन आनंद वाटलो. कारण संस्कृती सांभाळप ही आमच्या हातीन आसा आणि प्रत्येक संस्कृती आसा, भजन आसा, कीर्तन आसा, दिंडी आसा, फुगडी आसा, ही आमची गोंय राज्याची खरी संस्कृती आसा. आणि तितून गव्हर्मेंटान तर हेचेर बरो भर दिल्लो आसा संस्कृतीचे. कला आणि संस्कृती म्हणजे तुम्ही मंत्री आसा रमेश भाई तरवडकर, त्यांचे वैयक्ती हांगा लोलयेकर सर हांगा सुद्धा आसा. त्यांचे हांव खरेंच अभिनंदन करता की असल्या कार्यक्रमांचे पुढाकार घेऊन जे युवा पिढीक जर प्रोत्साहन दिता त्यांचे खूप अभिनंदन म्हणटा. हांव जास्त टायम घेना कारण खूप व्यासपीठार मान्यवर आसा ते तुमकां आपापले शब्द सांगतले. म्हाका ह्या व्यासपीठार आपोवन आमचे कृष्णा पालयेकर तसेच त्यांचे सगळे वांगडी, खास करून म्हणजे मित्र सगळे पत्रकार बंधू म्हणजे हांव खूप खूप आभारी आसा. म्हाका 2 शब्द उलोवंक दिल्या बद्दल हांव तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं. धन्यवाद. देशाचे भवितव्य आसा. आज आमी मोबायल युगाच्यान वता. ह्या मोबायल युगा भितर अश्यो संदी जर ह्या ल्हान ल्हान भुरग्यांक दिल्यो जाल्यार आशिचे किरण मोठे आसा. ह्या देशाक जे अपेक्षीत आसा अशे सुसंस्कृत नागरीक आमकां मेळटले. हे ह्या प्रोग्रामाचे फळ आसतलें हे निश्चितपणे म्हाका दिसता. आमकां हांगा आपोवन ही संदी दिली, हे सगळें पळोवपाक आमकां मेळ्ळें. पूण कृष्णाक आनी ताच्या सगळ्या टिमीक आमी चडांत चड देव बरें करूं म्हणटा. अशेंच फुडें फुडें अशेंच कार्यक्रम जावनी आनी लोकांक समाजाचो आदार मेळुनी. भारत माता की जय. धन्यवाद. आणि निसर्गरम्य म्हळ्यार तेरेखोलच्या न्हंयच्या तटार हो कार्यक्रम हांगा सुरवात जाता. खरेंच खूब बरें दिसता. आणि हांव चड वेळ उलयना पण एकूच सांगता की पेडणे आणि म्हागेले एक ल्हानपणांतल्यान नाते आसा. कारण पेडणेचे लोक आमच्या काणकोणाक बांदकामा खातीर आमच्या काणकोणा येताले. एक सुंदर बांदकाम करपी म्हूण पेडणेकारांची ख्याती आसा आणि ते आमच्या घरांनी रावताले आणि आमकां आमची वास्तू उबी करपाक बाकी सगळे कार्याक पेडणेकार आमकां मदत करताले. हांव सगळ्या पेडणेकारांक त्या दिसांतल्यान वळखता की तांकां तेंचे काळीज कितले निवळ आणि प्रेमळ आसा ते. पूण हांगा व्यासपीठाचेर जे सगळे पेडणेकार उलयतात तेन्ना दिसता की त्यांच्या आंगाक खांद्यार कला नाचता खेळटा आणि त्यांच्या जिबेर सरस्वती बी नाच करता. आमचे सारखे उलोवप हांगा व्हडलें सोबना. हांव परत एक फावट पेडणेकाराच्या सगळ्या लोकांक आमचे काणकोणचे प्रेम दिता. जे प्रेम तुमी आमकां ल्हानपणाक दिलें ते प्रेम आमी तुमकां परत दिता. आणि त्याच बरोबर ह्या आमच्या दिंडी महोत्सवाक जी भुरगीं माणकुली भुरगीं हांगा आयल्यात तांचें स्वागत आणि तांकां खरेंच तोखणाय करपाची. हो एप्रील म्हयनो सगळ्या शाळांनी सुटी आसा तरी आसतना ह्यो शाळो आणि हे भुरगीं हांगा पार्टिसिपेट जाली. तुमचे सगळ्यांचे खरेंच मना काळजांतल्यान अभिनंदन. तुमकां जे मार्गदर्शन करतात तांचें अभिनंदन. खूप बरें दिसता. हांवूय बी विठ्ठल रखुमाईचो भक्त आणि जे आयज हांगासर प्रोग्राम हांगासर केल्लो आसा तो खूब म्हाका उमेद दिसली पळोवन. जे आयज आमच्या भुरग्यांक खऱ्यांनी ही संस्कृती आमी तांकां दिवपाची खूब गरज आसा आनी ही टिकोवन दवरपाची गरज आसा. तशेंच आयज जे आयज दिंडी म्हणजे आयज म्हाका दिसता हेज्या पयलीं इतलो लोकांक हे नासलो दिंडेचो. जे आयज हांव पळयता जे आयज विठ्ठल रखुमाई जे लोक असे वयतात चलून वयता विदावट आमच्या पांयांक स्लिपर्स घालच्या पयलीं आनी खऱ्यांनीच देवाचो तांकां आशिर्वाद आसता. जे आयज इतले पयस इतले लांब ते चलून वयतात ते. ताका लागून हे आमी आमच्या भुरग्यांक शिकोवपाची खूब गरज आसली आनी ते म्हाका दिसून येता की हेज्या फुडें ही आमची भुरगीं ही संस्कृती टिकोवन दवरतली म्हणून.